पडला, काल दुखून बनता रडला, टेन्शन की रेमेडी धम्माल कॉमेडी, फुल टाइम पास करा चकट फू फू बाई फू बाई फू बाई फू. नमस्कार 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 नमस्कार. सध्या मी महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभा आहे आणि आज प्रमोशन करायला आलोय या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. रस्त्यातले खड्डे जातील नाही जातील, पण हसून हसून ज्यांच्या पोटात नेहमी खड्डा पडतो अशा आपल्या परीक्षकांचं स्वागत करूयात. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्याच प्रेक्षकांना चाहूल लागली आहे मराठीतल्या एका भव्य दिव्य सिनेमाची. अवधूत गुप्ते दिग्दर्शित मोरया, आणि याच सिनेमाची सगळी टीम आज आपल्या सोबत असणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सगळ्या टीमचं. सगळ्यांचंच फू बाय फू मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि सगळी टीम आलेली आहेत. मंडळाचे अध्यक्ष बरोबर आहेतच. तर आता अध्यक्षांनाच विचारतो की फू बाय फू मध्ये येऊन कसं वाटतंय पहिल्यांदा. प्रचंड हसवणारा असा कार्यक्रम. आम्ही फॅन आहोत फू बाय फूचे. थँक्यू. आणि आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न. पहिल्यांदा झेंडा आणि आता मोरया. तर मोरयामधून प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 19 ऑगस्ट पासून मोरया झळकतोय. खूप धमाल मस्ती असलेला चित्रपट आहे. उत्सवाचं वातावरण संपूर्ण चित्रपटभर आहे. 1893 साली ज्या वेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली, त्यावेळेला समाज प्रबोधन व्हावं, एकजूट वाढावी, लोकांनी एकत्र यावं, मराठी माणसांनी एकत्र यावं, ह्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आजचे जे गणेशोत्सव आपण सेलिब्रेट करतो ते खरोखर त्यांच्या स्वप्नातले आहेत का काही बदल करण्याची गरज आहे, याविषयी आत्मपरीक्षण करणारा चित्रपट म्हणजे मोरया. आणि आता सगळ्यांनाच मी विनंती करतो की प्लीज आपण समोर बसा आणि हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करा. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, परीक्षकांचंही स्वागत झालेलं आहे आणि आज असणार आहे थोडंसं टेन्शन, कारण उद्याच्या भागामध्ये या पर्वातलं होणार आहे शेवटचं एलिमिनेशन. तेव्हा आता कोण असणार आहे ती जोडी जी उद्या करणार आपल्या सगळ्यांना बाय बाय, ते मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, परीक्षकांनाही माहित नाहीये. तेव्हा आता मला एवढंच माहितीये की आता परीक्षक निवडायची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येतोय एक इन्कम टॅक्स ऑफिसर ज्याच्या घरी धाड मारली एका चोरानं. बघूयात ते दोघे कोण आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आनंद इंगळे आणि वैभव मांगले. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है, आंखों में यारों का दिल खो जाता है. टिंग टॉंग टिंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग. कोण आलं आहे टिंग. नमस्कार. इन्कम टॅक्स ऑफिसर कर भरे इथेच राहतात का? येस, मीच तो कर कर कर. शांतता शांतता. बरोबर ओळखलंय, आपण चोरच आहे. मी काही केलेलं नाहीये. हे बघा, मी इन्कम टॅक्स ऑफिसर असलो तरी कंगाल कम्प्लीट वाट. नाही नाही नाही, शांतता शांतता. तुम्हाला लुटण्यासाठी मी तर आलेलो नाहीये. मी रिटर्न भरण्यासाठी आलोय, टॅक्स भरण्यासाठी आलोय. तुम्ही चोरच आहात ना? मी चोर आहे. नाही नाही, काही केलेलं नाही माझ्याकडे, काही नाही. आईला टोचा लागला इकडे आणि बोंबलते. काय तुम्ही चोर आहात, टॅक्स भरायला आलात तर जरा गडबड झाली ना. बघा आपला फॉर्म बघा. आता या वयात तुमचे कुठले फॉर्म बघू? फॉर्म बघा म्हणजे त्याच्याला फॉर्म भरलाय तो चेक करा. कुठे द्या. हा सगळं बरोबर आहे. हा, हे कसं शक्य आहे? काय शक्य नाही? त्याच्या आईला बोंबलच हिंडताय की सगळीकडे उत्पन्न दाखवा, टॅक्स भरा म्हणून. आता 31 जुलै होऊन गेली, आता काही होऊ शकत नाही. एक मिनिट.
लेट चार्जेस घ्यायचे पण फाईल रिटर्न करायची, कळलं का नाही? आणि उत्पन्न काय दाखवायचं? चोरी म्हणून? मग आपण अजिबात खोटं बोलत नाही बरं का. आपण चोरी करतो आणि टॅक्स वाल्यांपासून काय लपवायचं नसतंय म्हणताना सांगतो. आपण पदवीधर आहे. पदवीधर आहात तुम्ही? हा. ती पदवी कुठून चोरली आहे देव जाणे. चोरली नाही, आपण मिळवली, ती कष्टाने मिळवली. हा? हा. अंदाज काय झालं काय? हा काय पदवीधर बघितलं नाही का कधी? पदवीधर. तुम्ही चोर आहात आणि पदवीधर आहात ना, म्हणून एकदम जरा आश्चर्याचा धक्का बसला, बाकी काही नाही. का आश्चर्य का वाटलं? हा, पांढरे वेशातले नेते मंडळी नाही का बघत? अरे हो, ते साधारण तसेच असतात नाही का? हा? नाही म्हणजे तेही पदवी मिळवतात आणि नंतर लोकांना लुटतात, हा. मग त्याच्यानंतर टॅक्स लुटतात. हा. तुम्ही कसं आहे, पदवीधर आहात, हा. शिवाय तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, म्हणून आश्चर्य वाटलं हा, जरा. बघ. का चोर काय टॅक्स भरू शकत नाही का? नाही असं नाही, भरू शकतात. नाही असं नाही. नाही 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 नाही. अहो, हे असं चोरी करणं बेकायदेशीर आहे हो. मारू नका हो प्रत्येक वेळेला. यायला मगापासून ऐकायला लागलोय, उत्पन्न कधी बेकायदेशीर असताय काय? आपण ज्या मार्गाने ते मिळवतोय तो मार्ग कदाचित बेकायदेशीर असू शकतो. आता आपला चोरीचा व्यवसाय का नाही, तो कदाचित बेकायदेशीर आहे. मग तेच सांगतोय, एवढं कळतंय की चोरी बेकायदेशीर आहे, तरी कसं काय करायचं? अहो, कशाला काळजी करायला लागलाय तुम्ही? मी चोरी केल्याबद्दल शिक्षा भोगून आलोय जेलमध्ये जाऊन. आणि हे काय एक्स्ट्रा इन्कम मध्ये काय लिहिलंय तुम्ही? काय? स्टँड वर जाऊन पाकिट मारतो, पिस्तूल भाड्याने देतो. तुम्ही हे पिस्तूल भाड्याने देता? हा, देतो. काय भाडं चालू आहे हो सध्या पिस्तुलाचं? भाड्यानं पाहिजे? नाही, नको, अजिबात नको. त्याचं काय सांगतो ते ऐकाय. होय होय. झालंय असं, पोलिसांना मी की नाही दर महिन्याला हप्ता देतोय. हो. त्याची सूट कुठल्या ऍक्ट खाली मिळवायची? व्हेरी गुड. तुम्ही पोलिसांना हप्ते देता, हा. ते पावती वगैरे देतात का एखादी? सारखे मारताय ते. पोलीस मार देतोय, चोप देतोय, दब देतोय, पावती देतोय का कधी? नाही, हे कळलंच नाही मला. नाही, पण पावती असतं तर बरं झालं असतं, कारण काय हा. आहे, एवढा बेकायदेशीर पैसा आहे, हा. तुमच्यावर धाडबीड पडली म्हणजे. आपल्यावर कोण धाड टाकत नाही, आपण धाड टाकतोय. आणि धाडीला कोण भेटत माहितीये का? कर बुडवत्यात ते लोक भेटतात धाडीला. होय. आपण कशाला बिहाचं? बरं, रिफंड कधी मिळणार आहे ते सांगा ताबडतोब. मिळेल लवकरच. हा. आता सगळं कम्प्युटराईज झालेलं आहे. हा, त्या कम्प्युटरवरून आठवलं मला कम्प्युटर घ्यायचा म्हणजे चोरायचा आहे. कशाला? नाही, काय आहे, माझी सगळी माहिती आहे का नाही त्याच्यात सेव्ह करायची. एवढं सगळं कळतंय, सगळं उमगतंय, हा. पदवीधर आहात, मग चोऱ्या कशाला करता हो? काय करणार, पदवीधर आहे, बापानं काबाड कष्ट केले, त्याच्याला आपल्याला ग्रॅज्युएट बनवलं. हा? पण हे बापाला वाटलं होतं पोरगलय नाव काढणार. होय. पदवी मिळाली पण नोकरी नाही मिळाली हो. अरे तेव्हापासून चोरीचा व्यवसाय करायला लागलो आपण. नाही, एवढं चोरी करता आणि टॅक्सही भरताय. शिक्षण, संस्कार ते जाता जात नाहीत राव, म्हणताना प्रॉब्लेम होतो. होय. आता मला सांगा, बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशात आला पाहिजे, त्याच्यानंतर काळा पैसा उघड झाला पाहिजे, हे बोंब मारण्यापेक्षा भारतातल्या प्रत्येक माणसाने टॅक्स भरला तर देश श्रीमंत होईल का नाही? कर भरा तो हो भला. आणि जाता आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण चोर आहे पण कर चोर नाही. स्वागत करूयात आपल्या 5 प्रेक्षक परीक्षकांचं. जयश्री वाघ, विलास जाधव, जगदीश भाई गायकवाड, श्रद्धा शिखरे आणि यशवंत झिंगाडे. जोरदार टाळ्या 5ही प्रेक्षक परीक्षकांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत एका रेडिओ स्टेशन मध्ये, जिथे एका माणसाची चालली आहे मुलाखत. बघूया तो माणूस कोण आहे आणि रेडिओ जॉकी कोण आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. आली रे बनानाची साली रे. आली रे बनानाची साली रे. चल मेरे संग संग नए नए गानों के संग हो जा रंगीला रे. रंगीला रे. Good morning Mumbai and your
are listening to your favorite radio station, Banana FM. केळ्यानं होत आहे रे आधी केळेची पाहिजे. आणि मी आहे तुमची लाडकी आरजे साली. साली आली, अर्धी मुंबई पागल झाली. आणि आज आपल्या बरोबर स्टुडिओत आहेत हिंद केसरी पुढारी, मुंबई सामना जिंकलेले, ज्यांना बघितल्यानंतर प्रश्न पडतो की यांच्याशी कशी कुस्ती खेळायची, असे सनिये बजरंग नाना. वेलकम नाना. बजरंगाची कमाल हमाल दे धमाल. अरे बजरंगाची कमाल हमाल दे धमाल. अरे हमाल धमाल हमाल धमाल हमाल धमाल हमाल धमाल धमाल धमाल. शांत राहा. नानाचं आपल्या स्टुडिओत स्वागत झालंय, त्यासाठी ऐकूया वेलकम सॉन्ग तुझ्या नानाची टांग 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 टांग. हो बाई, कुठलं गाणं लावतं हे? नानाची टांग. कसं वाटलं? नानाची टांग. हो, हे गाणं माझ्या आवडीचं नाहीये बाई. अहो पण वेलकम सॉन्ग आहे. अरे काय कमाल आहे, कसल्या रिसेप्शनीत ठेवल्या स्टुडिओ मध्ये. एक्सक्यूज मी, मी आरजे. अरे तुम्ही कसे असणार? अरे मी असणार का? रमाकांत जगदाळे माझं नाव आहे. आरजे. तसं आरजे नाही, आरजे म्हणजे मी रेडिओ जॉकी आहे. आलं आलं लक्षात आलं. आरजे म्हणजे दोन वाक्यांच्या मध्ये फारजे बोलतात ते आरजे. बरं बसायचं कुठं? बसायचं कुठं? बसायचं नाही, उभं राहून आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हे काय? माईक आहे, माईक आहे. हा हा. आता ह ब फ य र च ल व क ळ त फ हे माईक समोर बोलायचं नाही. अरे मग बाराखडी मध्ये काय राहिलं आता? नाही म्हणजे बोला, पण इकडे तिकडे बघून बोला. कारण काय म्हणले? बोलल्या ब्लो आला तर बोलता येणार नाही आणि पुन्हा रेकॉर्ड होणार नाही. बरं बरं बरं. ओके, आता आपण पुन्हा येतोय आपल्या पुढच्या गाण्याकडे आणि ऐकूया नानांचं फेवरेट सॉन्ग ऑन बनाना FM. नाना ऑन बनाना. तुमचं फेवरेट गाणं सांगा नाना. तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे जेव्हा का मी 50 किलोची कुस्ती हाणली होती तेव्हा काय झालं का, मधुमती नावाचा सिनेमा फार हिट होता आणि त्याच्यामध्ये एक गाणं होतं दिल धडक धडक. ओके, नानांचं फेवरेट गाणं आपल्याला कळलंय, धक धक करने लगा. जशी माधुरी दीक्षित लोकांना आवडायची, नाना नाही आवडायची. आता ऐकत आहोत आपण धकधक करने लगा. बनाना नाना. केळ्यानं होत आहे रे आधी केळेची पाहिजे. आणि हे काय बोलले तुम्ही आता? केळ्यानं होत आहे रे आधी केळेची पाहिजे. लिस्टर ही आहे की नाही आपली पंचलाईन. पंचलाईन. केळ्यानी होता आधी केल्याची पाहिजे. तुम्ही केळे बाई का? नाना माझं नाव विसरलेत, माझं नाव आहे साली. केळ्याची साली. नाही पण नाव एकदम योग्य आहे. म्हणजे कार्यक्रम जर फसला, कार्यक्रमाचा दर्जा खराब झाला तर म्हणायला आपण मोकळे, कार्यक्रमाचा दर्जा सालीवरून घसरला. नाना खूप जोक मारतात. आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. आता मला सांगा तुमचं नाव नाना कसं पडलं? नाना लिस्टर ऐकायचंय नाना. म्हणजे कसं झालं ना, म्हणजे जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा प्रत्येक गोष्टीला नाना खूप मस्ती करायचे आणि खूप खोडकर होते म्हणून त्याचं नाव नाना ठेवलं. त्यांचं लहानपणीचं गाणं ऐकूया. नाना लवकर सांगा, लिस्नर ना ऐकायचं. तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रभात फेरी निघायची का नाही, प्रभात फेरी निघाली की गाणं लागायचं नन्ना मुन्ना. ओके, नानांचं लाडकं गाणं मुन्नी बदनाम हुई नाना के साथ. ऐकूया ऑन बनाना विथ नाना. अरे बाई काय चाललंय? मुन्नी बदनाम कुठं? माझं आवडीचं गाणं. आवडीचं गाणं तुमच्या इथे. एक मिनिट, ही माझ्या लिस्ट मधली गाणी आहेत, मी तीच लावणार. ती काल तुम्हाला मेल केली होती ना. कसली मेल? ती मेल मला मेलाला वाचता येत नाही ती. नाना मला सांगा, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मग तुम्ही काय करता? तुम्ही कुठे राहता? म्हणजे मग तुम्ही दिवसभर काय करायचं? तुमच्यावर प्रभाव कोणाचा आहे? तुमचे वडील काय करायचे? बोलू का? बोलू बोला बोला. नानांचे वडील काय करायचे? लिस्नर ऐकायला उत्सुक आहे. सांगू म्हणजे तुम्हाला सांगतो, माझे वडील का नाही एकदम देव माणूस बरं का. ओके, म्हणजे बीडी. ओके, नानांच्या वडिलांचं गाणं त्यांनी उत्तरात दिलंय, बीडी जल्लाईले. ऐकत रहा नाना ऑन बनाना. अरे काय लावलं बाई तुम्ही? माझे वडील हबप्पा होते. हो, ब्लो येतोय, ब्लो. बुलो म्हणे. माझे वडील हबप्पा होते. हबप्पा हरिभक्त पारायण. ते वारकरी होते. असली गाणी आवडणार होय त्यांना. अहो, आता तुमचे वडील इथे कोणाला माहितीये? बीडी दुनियेला माहितीये ना. आणि बाई तुम्ही काय म्हणले होते? तुमची प्रदीर्घ मुलाखत घेणार, 4 तास मुलाखत चालणार. अहो, 3 तास गाणी, अर्धा तास ऍड, 15 मिनिटं बातम्या आणि उरलेल्या 15 मिनिटात तुमचा इंटरव्ह्यू. कळलं?
हा आणि आता एक लक्षात घ्या, तुमच्यावर खूप संशोधन करून मी 2 प्रश्न काढलेत. हा. कुठला विचारू, पहिला का दुसरा? नाही दुसरा पहिला समजून विचारा, हा. नाही तर पहिला दुसरा समजून विचारा. ओके. एक काम करा ना, दोन्ही एकत्र विचारा. ओके. म्हणजे वेळ जाईल तुमचा ना. नानांच्या या पुढच्या उत्तरानं मला कळलं त्यांचं लाडकं गाणं 1 2 3 4 5 6 7. नाना हॅलो मुंबई, गुड मॉर्निंग मुंबई. तुम्ही ऐकताय तुमच्या आवडत्या नानाला आणि आता आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत आरजे सालीचा. आरजे साली, तू बनानावर कधी आली? हा सांग 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 अहो, मला भक्ती, तुला सांगायचं. भक्ती, भक्ती भक्ती भक्ती. तर आता आपण आरजे सालीचं आवडतं भक्तिगीत ऐकूया. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला. आणि आता दुसरा प्रश्न, आरजे साली तू आरजे कशी झाली? अहो, मला काहीतरी बोलू दे. तूच अहो, मला कशी झाली? सांग सांग कशी झाली? अहो, किती बोला, बडबड बोला. करताय तुम्ही? बडबड. आता आरजे सालीचं आवडतं बडबड गीत ऐकूया. सांग सांग भोला ना. तिसरा प्रश्न, आरजे साली तुझे वडील काय करतात? अहो माझे बाबा ते तुझेच बाबा. अहो, बाबा. म्हणजे वडील इंजिनियर. इंजिनियर. तर आता आपण यांच्या वडिलांच्या आवडीचं म्हणजे यांच्या व्यवसायात असलेलं गाणं ऐकूया. ऐरणीच्या सुता तुला थिणगी थिणगी वाहू दे. अहो काय केलं, माझी नोकरी घालवली तुम्ही. आता हाला फोन. हॅलो. हो मी काय ते पैलवान आहे तो. हो घ्या, माझी नोकरी गेली. हॅलो स्टेशन मास्टर. बोला बोला. असं होय, बरं 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 ठीक आहे. हा हरकत नाही. जरा मोबाईल धरा. गेली माझी नोकरी. पण त्यांना आरजे जाम आवडला. हा? हा आरजे हा? मला म्हणले नवीन शो सुरू करता का? काय? नाना घाली धिंगाणा. बनाना. वा. नाना खाली धिंगाणा अँड बनाना इज राईट. अगदी तसाच ऍक्ट होता. धमाल धमाल होता. आणि भार्गवी, तू इतकं सुंदर आणि अप्रतिम ते आरजेस ज्या पद्धतीने मुलाखत घेतात ते दाखवलंस. मस्त मस्त, फॅन्टॅस्टिक. निर्मिती ताई, खूप मजा आली. भार्गवी, अगं काय स्पीड होता तुझा. म्हणजे ते असेच बोलतात सगळे आरजेस, पण काय अप्रतिम स्पीड लावला होता. या इकडे. आणि आपल्याकडे आज पाहुणे सुद्धा आलेले आहेत. विचारूयात अवधूत गुप्तेंना हा परफॉर्मन्स कसा वाटला. क्या बात आहे यार भार्गवी. म्हणजे मी तुला उत्कृष्ट नाचताना बघितलं होतं, पण तू एवढं सॉलिड कॉमेडी करतेस ना, मला कमाल वाटते यार. आणि तुम्ही पण काय, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक, टू गुड. आणि परीक्षकांचं काय मत आहे, किती गुण देणार आहेत ते? 10 पैकी 10. वा. उद्या एलिमिनेशन असणार आहे, त्यामुळे रेणुकाताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. निर्मिती ताई, तुम्ही किती देणार? मी देणार 10. आणि आता बसायचंय सिंहासनावर. जोरदार टाळ्या. आणखीन काय काय करायचंय, काय काय करायचं नाही याचा मी विचार करतो. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. ट्राय अगेन. खरे राजनी. तर तुम्हाला व्हायचे असेल फिट, तर कम अँड मीट. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. साऊथचा सुपरस्टार रजनीकांतला कोणी चॅलेंज करू शकेल का? अर्थातच नाही, कारण हा चॅलेंज शब्द सुद्धा त्याच्याच मालकीचा आहे. पण आमच्या मराठीतल्या एका सुपरस्टारनं थेट चॅलेंज केलंय रजनीकांतला. बघूयात आता रजनीकांतचं याच्यावरती काय उत्तर आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतीश तारे आणि भालचंद्र कदम.
कोणी बुजगावण्यामध्ये आणून ठेवलं हे? आय एम राजनी. लागलं ना, कशाला जीवाशी खेळायचं एवढ्या? आपलं नाव रजनी आहे, बाईचं नाव आहे, बाईसारखं वागावा नाजूक. यो रास्कल रजनीकांत प्यारेलाल. रास्कला रजनीकांत म्युझिक. धडपडताय 50 कशाला नाचताय? नाही झेपत आपल्याला तर. इकडे का फिरतोस तू? मी एक फिल्म बनवतोय. हो हो, मला त्यात हिरोची गरज आहे. हो हो हो, 2 मिनिटाचा रोल आहे. काय रोल? काय सर? भिकाऱ्याचा. काय बजेट काय? 10 कोटी मानधन देऊ शकतो मी अख्ख्या सिनेमाचा विचारत नाही सर. भिकाऱ्याचा किती मिळणार? मी त्याचाच बोललो. 10 कोटी भिकाऱ्याला? येस. हो, एवढं त्याला देण्यापेक्षा मला हिरो करा. 5-6 मराठी सिनेमा हिट करून दाखवतो तुम्हाला. काय सांग? हा मग. पण मी तुला ओळखलं नाही. आणि ओळखलं तरी सांगणार आहे तुम्ही मी फेमस माणूस म्हणून? फेमस आहेस? हा हा. मी कधी ऐकलं नाही ते. आणि ऐकलं तरी सांगणारच का मी ऐकलंय म्हणून ते? पण माझ्या एवढे तुझ्यावर जोक्स नाहीये. अरे जोक्स जोक्स असणारच नाहीत माझे. माझे किस्सेच किस्से. हा, ऐकायचं तुला? लहानपणी एकदा मी एका माणसाला हसवला होता. तो माणूस आजपर्यंत हसतोय. हात वर करून सांगतो, नका आता हसवू नका, लय झालं, हसवू नका आता, हसवू नका. त्याला लोक लाफिंग बुड्ढा म्हणून ओळखतात. ಏನ್ರ ನಾಡಿಗಿಟ್ಟು ಇರ್ತಿತ್ತು ಸಾಯನ ಕೇಳುವ. म्हणजे काय? शाळेत केलं होतं का? हा हा. अरे मी शाळेत जाताना रोज रात्री उदबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचा. सटाक. हे काय रे? उदबत्ती पेटवली. सटाक लागले ना. नको ना जीवाची खेळू राव तू. ऐक ना, गप उभं राहा ना एका जागी. अरे तुला तो उदबत्ती लागायची अभ्यास करायला. माझा तर प्रकाश नावाचा मित्र होता, त्याला शेजारी बसवायचो मी. असं मुंडकं धरायचं, पुस्तकात कोंबायचो आणि त्या प्रकाशात अभ्यास केलाय मी. एक दिवस तो भिजला. कसा? पावसात भिजला. मग ज्योतीच्या आधाराने मी पास झालो. ज्योती माझी मैत्रीण, माहितीये? मग अरे मी सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले. फक्त एकदाच लागले ना तुला. तू ऐकत का नाही? माझं काय कळत नाही राव. खोट आहे हे. खोट आहे? रजनीला कधी लागत नाही. अरे मी सुद्धा 99 मार्क मिळवलेत. बर. हो, कारण मला फिअर याची स्पेलिंग लिहिता आली नाही. हो हो. भीती हा शब्द रजनीच्या शब्दकोशातच नाही. माझ्या बाबतीत हा प्रश्न आला नाही स्पेलिंगचा, कारण आपण जे पेपरला लिहिलं ना त्याच्यावर ऑक्सफर्ड डिक्शनरी चाललेली आहे. कळलं का नाही? खायचं ठरलं तर 2 टन भात खातो मी. 2 टन. अरे हे तर काहीच नाही. मला भूक लागली तर कोंबडी पकडतो. राजकीय म्हणते म्हणत मांडतो दांडा. हिने नारकडे जर काहीतरी कळेल असतं बोल ना काहीतरी. अरे मला भूक लागली तर कोंबडीला पकडतो आणि बोलतो, हे बघ मला भूक लागली आहे, 1000 मैदा पाहिजे मला. मैदा कसा देईल कोंबडी? मैदा नाही, अंडा. अंडा बैदा. 2 मिनिटात 1000 बैदा असा बॉईल केलेला सोललेला डायरेक्ट खातो. हा आता रजनी. हो हो. ट्राय अगेन. ओ काय रे? राजनी. पुढे काय मी बोलणार आहे ते ऐक मग ठरवून नाचायचं का नाही ते. मी सुद्धा माझ्या कोंबडीला सांगतो मला भूक लागली, 2 मिनिटात 1000 अंडी मला पाहिजेत. 1000. तर त्या दिवशी कोंबडीने मला 999 अंडी दिली. बाग एक कमी दिलं की नाही? आहे की नाही फरक आपल्यात? अरे फरक आहे. पण तिला मी डर लावून विचारलं, का असं केलंस तू? ती म्हणली, तुमच्या नावाला घाबरून मी 999 तरी दिली. इतरांना मी एक पण अंडा देत नाही, कारण मी कोंबडा आहे. रेणुकाताई, खूप छान झाली ही पण बतावणी आणि दोघांचं टायमिंग ऍज युजल खूप छान. भाऊ आज खूप सुंदर दिसताय तुम्ही, एकदम मजा आली.
निर्मितीताई. मला आवडलं बतावणीच्या स्टाईल मधला रजनी, आणखीन मराठी सुपरस्टार दोघेही आवडले मला. मजा आली, मला ऍक्ट बघायला मजा आली. आणि आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. गणेश यादवांना विचारूयात त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. टायमिंग खूप छान होता, मजा आली, धमाल केली तुम्ही लोकांनी. ऑल द बेस्ट. तुमचा ऍक्ट बघताना संतोष जुवेकर असे पडत होते, मी बघितलं. त्यांना विचारूयात त्यांना हा ऍक्ट कसा वाटला. सतीश जाधवचा तर मी फॅनच आहे फार पूर्वीपासून, आणि भाऊ बरोबर कामही केलंय, आणि भाऊचा पण मी डबल फॅन आहे. मी रात्री ते सगळे बसले, सगळ्यांचाच फॅन आहे. सगळेच रथी महारथी आहेत आणि धमाल येते, मजा आली. भाऊ लव्ह यू. आणि बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत आणि आता किती गुण देणार आहे. 9 गुण दिले आहेत. उद्या एलिमिनेशन आहे, त्यामुळे रेणुकाताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. निर्मितीताई 9 गुण. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि उद्याच्या एलिमिनेशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हुबाई पूजा या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. आणि आपल्याला मिळणार आहे एका ब्रेकवर जायची संधी. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल हुबाई फू. 2 फूल 1 हा. माझी आई मला कपडे वालायची गाळी काठी 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 म्हणून वापरायची. ते बनीन उचल, ती कापड आण, ती चादर खेळतात. आणि एकदा तर शाळेत झेंडा मिळाला नाही म्हणून मला रंगवून झेंडा वंदन केलं. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. समाजातलं वजन वाढवण्यासाठी माणसं काय काय करतात हो. पण आता इथे एक माणूस येणार आहे ज्याला स्वतःच वजन वाढवायचंय, आणि म्हणून तो सगळ्यांकडून खूप सारे सल्ले घेतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं. विकास पाटील आणि आरती सोळंकी. मी आर्था सोलंका फ्रॉम युगांडा. ऍक्च्युअली मी फिटनेस टीचर आहे. फिटनेस म्हणजे फिट बॉडी होऊन तुमच्या लक्षात आलंच असेल. तर तुम्हाला व्हायचं असेल फिट तर कम अँड मीट. कोण आहे मी? हा, कडकड वाजत्यात माझ्या अंगाची हाड 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 हाड. व्हायचं आहे मला हो आता जाड जाड जाड. हे कडकड वाजत्यात माझ्या अंगाची हाड 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 हाड. तुम्ही मारताय का? आमच्या युगांडा त्याला नमस्कार करणं असं म्हणतात. तुमच्या युगांडाचे नेम इज युअर व्हॉट? व्हॉट इज युअर नेम असं विचारायचं का तुम्हाला? आमच्या युगांडात ना असं उलट इंग्लिश बोलतात. स्टँड अंडर डू यू? स्टँड अंडर आय एम. तर नेम इज व्हॉट हिअर? नेम इज व्हॉट हिअर? लटिफा सकावी. लटिफा सकावी. लटिफा विकास पाटील. पण
तुझे काहीच विकास झालेला दिसत नाहीये. तुझं नाव ना विकास नाही, भकास असायला पाहिजे. खास त्याच्यासाठी चालू उगाच विकास भकास करू नका सांगून ठेवतो. थिंक मी वन टेल. थिंक मी वन टेल. तुम्हाला काही विचारायचं आहे. हा, तुम्ही मराठी एवढं शुद्ध कसं बोलतात ते सांगा. ऍक्च्युली युगांडा ना हा मराठीच देश आहे. त्याच्या नावातच ना मराठी शब्द आहेत. नावात अर्थ काढू नका तुम्ही, लांब व्हा. डिस्टन्स. हा, तर युग आणि अंडा या दोन शब्दांतून बनतो युगांडा. ह्याचा अर्थ असा आहे की हे जग युगानुयुगे या अंडाकार पृथ्वीच्या आत वसलेले आहे. स्टँड अंडर. डू यू स्टँड अंडर आय एम. इकडे या, इकडे या. तर तुम्ही माझ्याकडे भेट व्हायला आलेला आहात. मला असं वाटतंय की मी जरा जरी वेळ इथं थांबलो तर मला फिट येईल. काय बोलला? फिट 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 फिट. हे बघा, मला जाड व्हायचंय. एवढं नाही, हात जोडून विनंती करतोय, मला जाड व्हायचंय. का? अहो, या बारीक असण्याचे खूप प्रॉब्लेम असतात हो. मी लहानपणीने खूप लहान होतो. मग आता काय मोठा झालायस का तू? जास्त आवाज काढायला सांगून ठेवतो. गप्पा. इकडे. तर कळलं? तर मी लहान असताना खूप बारीक होतो. मी पहिलीत असताना 7वीचे सर मला प्रयोगशाळेत घेऊन जायचे. का? 7वीच्या मुलांना अणू आणि रेणू यांच्यातला फरक दाखवण्यासाठी. तर मी लहान असताना शाळेत जाताना ना मला 5 मिनिटाचं अंतर चालायला 5 तास लागायचंय. आणि येताना 2 मिनिटात यायचो. कसं काय? येताना वारं असायचं. आणि शाळेतून परत येताना पश्चिमी वारे. मी असं लँड व्हायचो. हे तर काहीच नाही. आमच्या शाळेतले शिक्षक मुलांना छडीनं मारायचे आणि मला छडी अडविटून छडीवर मला मारायचे. माझी आई मला कपडे वालायची काळी काठी 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 म्हणून वापरायची. ते बनीन उचल, ती कापड आण, ती चादर सळकप. आणि एकदा तर शाळेत झेंडा मिळाला नाही म्हणून मला रंगवून झेंडा वंदन केलं. मला कळलंय की तुम्ही कुणालाही जाड करता. सांगा ना. ऑब्झर्व व्हॉट यू. ताट उभा राहा. मी ताटच उभा आहे. छाती फुगाव. छाती फुगवलेलीच आहे. छाती आत घे. घेतली. फरक काय नाही दिसत आहे. अफवा आहेत अफवा सगळ्या. हे असं माझ्या बाबतीत कधीच घडत नाही. नाही, तू छोटास पण तुझा प्रॉब्लेम मोठा आहे. त्यासाठी एक उपाय आहे. काय? तुला ना सुदृढ आणि असू दे ते व्हायला पाहिजे. त्यासाठी ना तुला हॉस्पिटलला ऍडमिट झालं पाहिजे. कुठलं हॉस्पिटल? ते डॉक्टर निर्मिती सावंत आणि डॉक्टर रेणुका शाने यांचं हॉस्पिटल. फू बाय फू. तू काही बोलत असते. हे कुठलं हॉस्पिटल? तुला माहित नाही? इकडे ये. महाराष्ट्रातली जनता की नाही, दुखी कष्टी जनता, ती दर बुधवारी गुरुवारी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि लाफ्टर थेरपी घेतात. त्याच्यामुळे काय माहिती का, ती जनता की नाही सुदृढ आणि कळलंय मला. पुढे तशी झालेली आहे. तर तुम्हाला थेरपी खायलेली आहे तर तुम्ही माझ्याबरोबर जॉईन व्हा. 12 महीने में 12 तरीके से तुझको फिट कर दूंगी. रेणुकाताई, आरती, तुझ्या या वेशभूषेमुळे ना तू खरंच पाहुणी कलाकारच वाटतेस आज. खूप छान धिंगाणा घातलास ऍज युजल. आणि विकास फुबाई फूच्या मंचावर स्वागत आहे. प्रतिम टायमिंगनी काम केलंस. कीप इट अप. निर्मितीताई. विकास फुबाई फू मध्ये स्वागत खरंच. आणि मला असं वाटतं की आता तुमची जोडी पुढे परफॉर्म करणार आहे, त्यामुळे असे छान छान ऍक्ट करत राहा. या आणि आपल्याकडे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. विचारूयात परीला हा परफॉर्मन्स कसा वाटला.
खूप मस्त झाला ऍक्ट. विकास टू गुड. आरती तुला तर काय अमेझिंग, खूप छान झाला ऍक्ट. प्लीज. आणि आता स्पर्धेत झालंय असं की एकच सिंहासनाधीश जोडी आहे जिला कुणी चॅलेंज पण केलेलं नाहीये. मग आता 1 मिनिटर परफॉर्मन्स होणार की नाही होणार परीक्षकांना विचारूया. मला काय वाटतं माहितीये ना, आपल्या एपिसोडमध्ये दोघे जण जर ब्लास्ट मिळवलं दोघा जणांनी तर आपण त्या दोघांमध्ये खेळवतो. आता या याच्यात त्यांनी एकट्यानेच मिळवलंय हो. आणि मागचेही सिंहासनाधीश तेच आहेत, तर मग त्या दोघांमध्येच होऊन जाऊ दे 1 मिनिटर. मंगेश आणि भार्गवी यांच्यामध्ये एकमेकांच्या मध्ये 1 मिनिटर होणार आहे. आणि ही स्पर्धा ब्रेक नंतर बघायला विसरू नका. आणि ब्रेक नंतर तुमच्यासाठी असणार एक धमाल सरप्राईज. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. झोपतोस काय वर्गात? मी शिकवते ना व्याकरण. हा, आता मी तुला उदाहरण देते. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. मी सुंदर होते, मी सुंदर आहे, मी सुंदर असेन. आता तू उदाहरण दे. मुलगा उठला आणि मला बाई. हा तुमचा गैरसमज होता, हा तुमचा गैरसमज आहे आणि हा तुमचा गैरसमज असेल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार 1 मिनिटाची. तुमची वेळ सुरू होतीये आता. दोघेही विचार करतायत आणि आपल्या सोबत आहेत आज अवधूत गुप्ते. त्यामुळे हा चान्स मी कसा सोडणार आहे. त्यामुळे मी जोरदार टाळ्यांनी त्यांना मंचावरती आमंत्रित करतोय. तर मोरया हा चित्रपट तुमचा आलेला आहे आणि खूप सारी गाणी आहेत त्याच्यामध्ये. कुठली कुठली गाणी आहेत आणि आमच्यासाठी एखादी झलक. आपली लावणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतकी रुजली आहे की समाज किती पुढे गेला आणि आजकालच्या मुली कितीही जरी पुढे मॉडर्न झाल्या तरी शेवटी मुद्दा जो असतो तो तसाच राहतो. म्हणजे पूर्वी जे म्हणायचे की राया चला घोड्यावरती बसू, तर आजकालची मुलगी काय म्हणते, हो सांगू म्हणता सांगू न शकले, लिहून जो धाडीला, मज घोर हाच मजकूर तुम्ही त्यो नाही का वाचिला. ईमेल काल ईमेल काल ईमेल काल ईमेल काल इंटरनेटवर केला, अहोराया मला डेटवर घेऊन चला. ईमेल काल इंटरनेटवर केला, अहोराया मला डेटवर घेऊन चला. ईमेल हिन इंटरनेटवर केला, अहोराया हिला डेटवर घेऊन चला. ईमेल हिन इंटरनेटवर केला, राया हिला डेटवर घेऊन चला. आणि या झकास लावणीनंतर या दोघांचीही वेळ संपलेली आहे. दोघांनाही आपण टाळ्यांच्या गजरात बोलावूयात. पहिले तुम्ही. पुण्यात घडलेला किस्सा. पुण्यातल्या एका मुलाला कराडच्या एका मुलीला प्रपोज करायचं होतं. दोघे कॉलेजमध्ये शिकत होते एकत्र. त्यांनी बराच प्रयत्न केला पण काय त्याला चान्सच सापडत नव्हता, वेळ येतच नव्हती. एक दिवस त्यांनी ठरवलं की बस हिला आता प्रपोज करायचंच. आणि ती ज्या स्कूटरवर चालली होती त्याच्या मागे यांनी बाईक काढली आणि गेला. तिला अडवला आडवा जाऊन आणि म्हणला बस लय दिवस झाले, फार दिवस झाले, आता राहत नाही, आता तुला मी प्रपोज करणार. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तू माझ्या दिलाची धडकन आहेस बस. ती कराडची पोरगी होती. ती म्हणली एक अशी लाद देईन ना पर्वतीला जाऊन पडशील. त्यावर तो म्हणला जरा हळू लाद देशील. ती म्हणली का? मला स्वारगेटला जायचंय. आणि आता भार्गवी. एकदा एक शिक्षिका वर्गात मराठी व्याकरण शिकवत होती आणि एक मुलगा वर्गात झोपला होता. टीचरने त्या शिक्षिका गेल्या आणि ही टपली मारली. झोपतोस काय वर्गात? मी शिकवते ना व्याकरण. हा, आता मी तुला उदाहरण देते. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. मी सुंदर होते, मी सुंदर आहे, मी सुंदर असेन. आता तू उदाहरण दे. तो मुलगा उठला आणि मला बाई.
हा तुमचा गैरसमज होता, हा तुमचा गैरसमज आहे आणि हा तुमचा गैरसमज असेल. वा, दोघांनी तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे. आता निर्णय परीक्षकांच्या हातात. त्याचं लहानपणीचं गाणं ऐकणार लवकर सांगा, लिस्टर ना तुम्हाला सांगतो प्रभात फेरी निघायची का नाही, प्रभात फेरी निघाली की गाणं लागायचं, नन्ना मुन्ना. ओके, नानांचं लाडकं गाणं मुन्नी बदनाम हुई नाना के साथ. ऐकूया ऑन बनाना विथ नाना. अरे बाई काय चाललंय, मुन्नी बदनाम कुठं, माझं आवडीचं गाणं तुमच्या इथे. 1 मिनिट, माझ्या लिस्ट मधली गाणी आहे, ती तीच लावणार. निर्णय तयार आहे. आता बघूयात कोण बसणार सिंहासनावर. गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया. कैसे तेरे गुण को गाऊं, तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं. कैसे तेरे गुण को गाऊं, तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं. रूप सलोना दिखला मेरे मोरया मोरया. गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया. कॉमेडीची अशी धमाल घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ.